नमस्कार. समुद्रशास्त्रानुसार जर आपण महिलेच्या शरीराचे हे 3 पार्ट जे आहेत, या 3 पार्टवरून ती महिला कशी आहे, म्हणजे त्या महिलेचे कसे रूप आहे, तिचं मन, तिचा स्वभाव आणि तिचं चरित्र आपण ओळखू शकतो आणि अंदाज लावू शकतो. तर याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर सांगू इच्छिते की या व्हिडिओतून कुठलेही स्त्रियांविषयी महिलांविषयी वाईट विचार पसरवण्याचा हेतू नाही आहे, परंतु फक्त तुम्ही या गोष्टींवरून अंदाज लावू शकता किंवा जर तुम्ही बघा आपलं ज्यावेळेस आपण लाईफ पार्टनर शोधत असतो, विवाहाच्या वेळी म्हणा, तर त्यावेळेस तर या गोष्टींवरून तुम्हाला अंदाज लावू शकता किंवा तुम्हाला थोडीशी माहिती मिळेल आणि तुम्हाला याचा फायदा होईल. त्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे, त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये. खरं तर एक महिला, एक स्त्री ही लक्ष्मी स्वरूप असते, लक्ष्मी समान असते. आपण घरच्या स्त्रीला लक्ष्मी समान मानत असतो. पण आजकाल बघा, आजकाल बरेच जण वरचे सौंदर्य, बाहेरचे सौंदर्य बघतात आणि विवाहाच्या वेळीसुद्धा बाहेरचे सौंदर्य, जे शरीराच्या बाहेर जे सौंदर्य दिसत आहे त्याच्यावरती ती सौंदर्य ठरवून विवाह जुळणी होते किंवा प्रत्येकाची जी चॉईस असते, विचार असतात ते बाह्य सौंदर्यावरती असतात. पण बाह्य सौंदर्याला न भूलता जे त्यांचे आतील सौंदर्य आहे, आतील म्हणजे मनाचे सौंदर्य हे कायमस्वरूपी टिकून राहते. बाहेरचे सौंदर्य जे आहे ते सौंदर्य जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं ते कमी होत जातं. जसं वय म्हातारं होतं तसं ते सौंदर्यसुद्धा म्हातारं होतं. पण मनाचं सौंदर्य हे कधीही म्हातारं होत नाही किंवा मनाने निर्मळ असणं, मनाचं सौंदर्य हे कधीही चांगलं असतं. त्यामुळे बाहेरच्या सौंदर्याला पाहण्यापेक्षा कधीही मनाचं सौंदर्य पाहावं. तरीसुद्धा तुम्ही मनाचं सौंदर्य कसं समजू शकाल किंवा ती स्त्री चरित्र चांगलं आहे, तिचं मन कसं आहे, स्वभाव कसा आहे, या गोष्टी आपण काही भागांवरती, शरीराचे काही भागांवरून आपण अंदाजा लावू शकतो. तर ते कसं आहेत, कुठले भाग आहेत किंवा कसा अंदाज लावायचा याविषयी आपण सविस्तर पाहणार आहोत. त्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 3 भागांपैकी पहिला पार्ट म्हणजे महिलाच्या जे भुवया असतात बघा, त्या महिलांच्या भुवया एकदम क्लीन आणि धनुष्यासारख्या असतात. त्या महिला चरित्रवान असतात, त्यांचं वागणं खूप चांगलं असतं. ज्यांच्या भुवया एकदम धनुष्यासारख्या असतात त्या महिला एकदम चरित्रवान असतात आणि त्या खूप स्वभावाने चांगल्या असतात आणि त्यांचं वागणं, चालणं, बोलणं या सर्व गोष्टी चांगल्या असतात. त्याचबरोबर ज्या महिलांच्या भुवया मोठ्या, तुटक असतात आणि लांब असतात, त्या कडक स्वभावाच्या असतात. त्या महिला बघा अतिशय कडक स्वभावाच्या असतात आणि ज्यांच्या भुवया आपापसात जुडलेल्या असतात बघा, ज्या महिलांच्या भुवया आपापसात जुडलेल्या असतात त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखी असतं. त्या महिलांचं वैवाहिक आयुष्य सुखी असतं. तर भुवयावरून सुद्धा आपण अंदाज लावू शकतो. बघा, ज्या महिलांच्या भुवया धनुष्यासारख्या असतात त्या महिला खूप चांगल्या स्वभावानं असतात आणि त्यांचं चरित्र खूप चांगलं असतं. त्याच्या विरुद्ध म्हणजे ज्या महिलांच्या भुवया मोठ्या, तुटक आणि लांब असतात त्या महिला कडक स्वभावाच्या असतात. तर भुवयांवरून सुद्धा आपण महिलांची पारख, चरित्र, स्वभाव ओळखू शकतो. हा झाला पहिला पार्ट. तर दुसरा शरीराचा कोणता पार्ट आहे की त्यावरून आपण महिलांच्या चरित्राचा, स्वभावाचा, मनाचा अंदाज लावू शकतो. महिलांच्या शरीरातील दुसरा पार्ट म्हणजे महिलांचे ओठ. बघा, ज्या महिलांचे ओठ पातळ आणि लाल असतात, बघा ज्या महिलांचे ओठ एकदम पातळ आणि लाल असतात त्या नवरा आणि कुटुंब खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात आणि त्या त्यांच्या कुटुंबासाठी लकी असतात. त्याचबरोबर लग्नानंतर त्यांचं आयुष्य चांगलं असतं. त्या महिलांना आयुष्यामध्ये काही कमी मिळत नाही किंवा त्या महिलांचं लग्नानंतरचं जे जीवन आहे ते अतिशय सुखमय असतं आणि त्या आपल्या पतीसाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी लकीसुद्धा असतात. की ज्या महिलांचं ओठ पातळ आहेत आणि लाल आहेत. बघा, प्रत्येकाचे ओठ वेगळे असतात, त्याचे रंग वेगळे असतात, पण ज्या महिलांचे ओठ लाल असतात आणि पातळ असतात त्या महिला खरंच जास्त लकी असतात आणि त्या आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी सुद्धा लकी आहेत. त्याचबरोबर त्यांचं वैवाहिक जीवन खूप सुखमय असतं. आणि त्याचबरोबर बघा, ज्या महिलांचे ओठ मोठे असतात
आणि त्या ओठांचा रंग गडद असतो बघा. मोठे ओठ असतात आणि त्या ओठांचा रंग एकदम डार्क असतो. त्या महिलांसाठी काय बघा, त्या महिला पती आणि आपल्या सासऱ्यांसाठी अडचणीत ठरतात. त्या महिला आपल्या पतीसाठी सासऱ्यासाठी अडचणीत ठरतात. तर मोठ्या ओठांच्या महिलांसाठी महिला कशा असतात आणि लहान ओठ आणि ओठाच्या रंगांवरून सुद्धा महिलांच्या आपण पारख करू शकतो. तर अशा प्रकारे ओठांच्या आणि ओठांवर आणि रंगांवरून महिलांची पारख होते. पुढचा आपला तिसरा पार्ट म्हणजे महिलांच्या चेहऱ्यावरील हनवटीवर डिंपल पडतं बघा. महिलांच्या चेहऱ्यावर हनवटीला डिंपल पडतं. त्या महिला आनंदी असतात. त्या महिला खूप आनंदी असतात आणि त्या भाग्यवानही असतात. त्या महिला खूप आनंदी आणि भाग्यवान असतात. तसंच त्या मित्र आणि कुटुंबाशी त्या एकदम इमानी असतात किंवा मित्र आणि कुटुंबाशी त्या काय म्हणतो आपण एकवचनी असतात किंवा अशा त्या महिला असतात. त्याचबरोबर त्या खूप दयाळू असतात आणि खूप माया आणि कोमलतेने वागणाऱ्या या महिला असतात. ज्या महिलांच्या हनवटीवर डिंपल पडते त्या महिला खूप मायाळू असतात, प्रेमळ असतात त्या आणि सर्वांशी त्या प्रेमाने वागणाऱ्या त्या महिला असतात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये 3 पार्टवरून बघा आपल्या चेहऱ्यावरले भुवयानंतर आपण ओठ पाहिले आणि डिंपल यावरून आपण महिलांची पारख करू शकतो. तर वरचं सौंदर्य तर सर्वजण पाहतात. वरचं सौंदर्य सगळ्याला दिसतो, कलर दिसतो, नाक, डोळे, केस सगळ्यांना दिसत असतं. पण मनाचं सौंदर्य कोणाला दिसत नाही. ते कसं ओळखायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर ही माहिती समुद्रशास्त्रानुसार दिलेली आहे की 100% ही माहिती कोणाला लागू होईल किंवा कोणाला लागूही होऊ शकत नाही. त्यामुळे कुणीही याचा वाईट विचार किंवा वाईट पसरवण्याचा कुठलाही हेतू नाही आहे. जी समुद्रशास्त्रानुसार जी माहिती होती ती माहितीच्या आधारे हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि ह्या माहितीतून कुठलाही वाईट हेतू पसरवण्याचा उद्देश नव्हता. शरीरावरील सौंदर्य तर सर्वांनाच पाहता येतं आणि ते अगदी सर्वांना दिसत असतं. पण मनाचं सौंदर्य कुणालाही दिसत नाही किंवा अगदी एखादी व्यक्ती मनाला इतकी चांगली असते, प्रेमळ असते आणि त्या व्यक्तीच्या मनामध्ये कुठल्याही वाईट भावना नसतात, कपट नसतं आणि त्या व्यक्तीला सौंदर्य कमी असतं. पण तिच्या मनाचं सौंदर्य खूप मोठं असतं. तर असंच काही मनाचं सौंदर्य सर्वांना पाहता यावं किंवा ती व्यक्ती मनातून कशी आहे या गोष्टी समजाव्यात या उद्देशानं हा व्हिडिओ बनवलेला आहे किंवा ही माहिती तुम्हाला फार उपयोगी ठरेल की एखादी व्यक्ती मनातून कशी आहे किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये काही वाईट विचार असतील तर ते कसे जाणून घ्यावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर महिला ही नेहमी एक स्त्री म्हणजे लक्ष्मी स्वरूप आहे. घरची लक्ष्मी म्हणजे एक स्त्री आहे. तर आपण स्त्रीला कधीही कमी समजायचं नाही किंवा लक्ष्मीचा कधीही अपमान करायचा नाही. फक्त काही गोष्टी समजून घेण्यासाठी ही माहिती देण्यात आलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून पुढे येणारी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ इथेच थांबवत तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.